नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं चॅनल हे काही फूड ब्लॉग नाहीये किंवा मी फूड ब्लॉगर नाही, माझी पत्नी फूड ब्लॉगर नाही. आम्हाला जे घरामध्ये आम्ही जे बनवतो आमच्यासाठी त्यातलं जे चांगलं असतंय ते आम्ही तुम्हाला शूट करून दाखवतो. प्रिसाइसली जी तुम्हाला डिश दाखवायची ती प्रिसाइसली तेवढीच तुम्हाला दाखवण्याचं बंधन आमच्यावरती नाही. आमचं आयुष्य याच्याबद्दल आम्ही तुमच्याजवळ गप्पा मारत असतो, तुमच्याजवळ शेअर करत असतो. तर आज सकाळी तशीच एक गोष्ट घडली की आमच्या दाराबाहेर म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावरती सफाळा, केळवे माहीम किंवा वसई इकडून बायका भाजी घेऊन येतात. तर त्यातल्या एका भाजीवालीने आज रायवळ आंबे आणले होते. आता तुम्ही म्हणाल रायवळ आंबे त्यात काय मोठं, हापूस नाही तो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण ते रायवळ आंब्याच्या त्या लिट्या, आमच्याकडे त्याला लिटी म्हणतात, बारीक असतात त्यांना, तर त्या लिट्या बघून मन एकदम 60 वर्ष मागे गेलं. तुम्हाला माहिती आहे माझा अजोळ पालगड, माझी आयुष्याची पहिली 10-12 वर्ष तिथे गेली. नंतरही मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडेच जायचो आणि त्यावेळेला हापूसचं काही चलन नव्हतं. आमच्या गावात एखाद दुसरं हापूसचं झाड असलं तर बाकी सगळा आंबा हा रायवळ. आणि रायवळ आंब्याची रेलचेल, रायवळ आंब्याचं वैशिष्ट्य की तो आला की तो अक्षरशः आमाप येतो. आणि त्यामुळे आम्हाला चिंता नसायची. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ब्रेकफास्ट हा रायवळ आंब्याचाच किंवा बरक्या फणसाचा. आमच्या घराच्या मागे एक फणसाचं झाड होतं, बरक्या फणसाचं. तर त्या बरक्या फणसाचे ते फणस ते पिकले की अंगणात पडायचे आणि ते अंगणात पडल्यानंतर आम्ही तिथेच ते खायचो आणि आठेळा तिथेच सुकट टाकून ठेवायचो. त्या आठेळ्यांची पुढे छानपैकी भाजी, आमटी वगैरे आमची आजी करायची. त्या बरक्या फणसाचा रस काढून त्याची सांदणं किंवा साठ, आता हे तुम्ही रायवळ आंबे म्हणताय ज्याला आम्ही लिटी म्हणतो, तर त्याचाही रस काढून म्हणजे आता कंटाळाला खाऊन किंवा रस काढायचा आणि त्याची साठ उन्हात सुकत घालायची. ती मग पावसात खायची, ती मजा असायची. पावसाच्या सुरुवातीला आमच्या घराच्या भोवती पूर्वीचे आमचे आंबे म्हणजे मेथा आंबा, काळा आंबा, बुचक्या आंबा, लिटी, मळी अशी आंब्याची झाडं असायची. त्या झाडांची नावं. तर पावसाच्या सुरुवातीला सोसाट्याचा वारा सुटला की आम्ही या झाडांच्या खाली जाऊन बसायचो. टपा 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 सगळे पिक्के आंबे पडायचे आणि ते अगदी घाई करून आम्ही ते सगळे वेचून घरी घेऊन यायचो. ती मजा काही वेगळीच होती. आज आता ते आंब्याची झाडंही उरली नाहीत, ती जमीनही उरली नाही आणि आता मामाच्या मुलांना आंबा खायचा झाला तर तो विकत घेऊन खावा लागतो. आहे की नाही मजा? कालाय तस्मै नमः, काळाचा महिमा आहे. असो, तर ही लिटी बघितल्यानंतर मला तुमच्यासाठी एक छान पदार्थ करावासा वाटला आणि तो म्हणजे कोकणस्थ मंडणगड, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये जे कोकणस्थ ब्राह्मण आहेत त्यांच्याकडे होणारा आंब्याचं, रायवळ आंब्याचं कोयाड. आता तुम्ही म्हणाले कोयाड म्हणजे काय, तर कोयाड म्हणजे रायवळ आंब्या, जो पिकलेले रायवळ आंबे असतात त्याच्यापासून ही रेसिपी केली जाते. या रेसिपीला तळ कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरीच्या पुढे सिंधुदुर्गात याला रायतं असं म्हणतात. आमच्याकडचं रायतं वेगळं. आमच्याकडे रायतं म्हणजे जी कोयरी, आपले जी कोय असते आंब्याची, लोणच्याचे आंबे चिरून झाल्यानंतर कोईला जो गर शिल्लक राहतो तो काढायचा आणि तो गूळ आणि तिखट आणि अशा रीतीने 1-2 दिवस टिकणार असं जे काही लोणच्याचा प्रकार असतो त्याला रायतं म्हणतात. आंबा किसून त्याला मोहरीची फोडणी, चढलेली मोहरी वगैरे घालून दिलं ते 2-3 दिवसात टिकणार, त्याला टकू असं म्हणतात. प्रकार असतात आपापल्या प्रदेशाच्या. तर त्यानुसार आपण आता आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. आज मी घरात एकटाच आहे
काय झालंय, माझा साडू जो होता आणि मेवणी त्यांचा एक ऍक्सिडेंट झालाय. व्यवस्थित आहेत दोघंही, पण साडवाला खूप लागलंय. तर तिकडे बघायला आणि मेवणीला मदत करायला म्हणजे बहिणीला तिच्या आमची सौ गेलेली आहे. त्यामुळे किचन माझ्याकडे आहे. तेव्हा चला आता किचनकडे. हे रायवळ आंबे आहेत आणि हे आडीमध्ये पिकवून आणलेले आहेत. मंडळी, रायवळ आंब्याचं कोयाड बनवायला आपल्याला पाहिजेत रायवळ आंबे. हे पिकलेले रायवळ आंबे आहेत इथे. नंतर आपल्याला लागणार आहे हा चवीनुसार गूळ. आता रायवळ आंबे हे त्याच्यामध्ये आंबटपणा हा असतोच. एकदम गोड रायवळ आंबा मिळणं म्हणजे नशिबाचा भाग आहे, म्हणजे अशी जात मिळणं. ते तर आंबट असतो आंबटपणा, तर त्या आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी म्हणून हा गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर हे इथे फोडणीचं साहित्य आहे. हळद आहे, मोहरी आहे, लाल तिखट आहे, हिंग आहे आणि याच्यामध्ये एक पिंच भर, एक चिमूटभर ही मेथी घालायची आहे. चवीपुरतं मीठ, आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर आणि फोडणीला तेल. तेव्हा सर्वात प्रथम हा आंबे आपण फोडून घ्यायचे आहेत. आता हा आंबा असा आहे केला, हा वरचं डेक काढलं की इथे खाली डिंक असतो. तो डिंक जर तोंडाला वगैरे लागला तर फोड येण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तो डिंक हा असा पिळून घ्यायचा, हा असा पिळून घ्यायचा आणि नंतर हा आंबा हा हे असं कोय काढून घ्यायची त्या आंब्याची. हा असा बाजूला ठेवून द्यायचा आणि अशा पद्धतीनं आता मी हे सगळे आंबे व्यवस्थित फोडून घेतो. तेव्हा मंडळी, हे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. जरासा पाण्याचा अंश होता त्यामुळे हे तडतडतं आहे. तेव्हा आता आपण याच्यामध्ये फोडणी घालूया. आता सर्वात प्रथम ही थोडीशी मोहरी, ही थोडीशी हळद, थोडा हिंग, हे थोडेसे मेथीचे दाणे आणि आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवंय त्याप्रमाणे हे लाल तिखट. गॅस करायचा आहे बारीक. आणि आता हे जास्त हे होऊ न देता त्याच्यामध्ये घालायचं आहे हा कढीलिंब. आणि हा कढीलिंब घालून झाला की त्याच्यामध्ये आपले हे आंबे हे घालायचे आणि व्यवस्थित हे असं ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, वास तर फारच छान येतोय. हे असं ढवळून घ्यायचंय आणि याच्यामध्ये हे थोडंसं पाणी घालायचंय आपल्याला. अगदी घट्ट घट्ट होऊ नये म्हणून हे थोडंसं पाणी घालायचंय. आता हे पाणी घालून झालं की ज्या प्रमाणामध्ये हे आंबा किती आंबट आहे त्यानुसार त्याच्यामध्ये हा आपल्याला गूळ घालायचा आहे. हा गूळ घालायचा आहे आणि आता व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि आता हे उकळी यायला ठेवायचं आहे. जरासा गॅस आपण वाढवूया. हे उकळी यायला ठेवायचे. लाल लाल परी
तेनच जाये जवळी म्हणत हा काळ काळ हा टकमक पाही सूर्य रजनी मुख. बघा आता हे व्यवस्थित उकळी आलेली आहे, पण आता हा गूळ पूर्णपणे याच्यामध्ये विरघळल्याशिवाय आपल्याला मीठ घालता येणार नाही. तेव्हा हा गूळ पूर्णपणे विरघळू द्या. तेव्हा मंडळी आता ही बघा, याला व्यवस्थित ही उकळी आलेली आहे. तेव्हा आता हे चवीनुसार आपण त्याच्यावरती मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा ढवळून याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं ह्या आंबा आपण शिजू द्यायचा आहे. तेव्हा मंडळी हे आपलं आता हे उकळलंय, याच्यावरती घालायचे आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर. आणि आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. आणि आता गॅस करायचा आहे बंद. आणि आता मी याचं प्लेटिंग करतो. तेव्हा मंडळी खायला तयार आहे आपलं कोयाड रायवळ आंब्याचं. आमचे 60 वर्षांचे शेजारी अरुण देशपांडे हे या ठिकाणी आलेले आहेत. हे आजचे खाद्यरसिक आहेत आपले. तर हे आता चव घेऊन आपल्याला सांगतील आपलं कोयाड कसं झालंय ते. वा, सुपर डुपर आंबट गोड छान लागतंय ना. तेव्हा मंडळी हे आहेत आमचे दुसरे खाद्यरसिक विनोद खरे गुरुजी, आमचे सहकारी आहेत. ते आता ह्या आपल्या कोयाड्याची चव घेऊन तुम्हाला सांगतील कसं झालंय ते. कोयाड हा प्रकार तसा मी पहिल्यांदाच खाल्लाय, परंतु तो खूप छान झालाय. तिखट, आंबट, खारट असं काहीही नाहीये. सगळ्या चवी त्याला व्यवस्थित लागलेल्या आहेत. खूप छान. पुढच्या रेसिपीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तेव्हा मंडळी हे होतं रायवळ आंब्याचं कोयाड. हे तुम्ही जरूर करा. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. हा, याच्यामध्ये काही लोक खोबरं देखील घालतात. आम्ही घालत नाही. ज्यांना घालायचंय ते जरूर घालू शकतात. आता काही लोक याच्यावरती म्हणजे सिंधुदुर्गामध्ये लसणीच्या फोडणीवरती देखील हे केलं जातं. तर ज्यांना करायचंय ते करू शकतात. ज्यांना करायचंय ते करू शकतात. मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.